state and give the formula. काय Wien's displacement law. किंवा draw the wave net labeled diagram of black body radiation distribution of energy in case of Wien's displacement law. आता बघा काय सांगतो law? Wien's displacement law. The wavelength for which emissive power of black body decreases. एक डिक्रीज होता है, एक इंक्रीज होता है, याचा अर्थ इनवर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे एक वाढलं का दुसरं काय होत आहे, कंटिन्यू होत आहे, म्हणजे इनवर्सली. Hence, the wavelength for which emissive power of black body decreases. कसं डिक्रीज होत आहे? मॅक्झिमम. म्हणजे काय डिक्रीज होत आहे? वेवलेंथ मॅक्झिममली डिक्रीज होते. If the temperature increases, this law is called as Wien's displacement. That is, lambda max inversely proportional to 1 upon P. Hence, lambda max. आता constant proportional sign करायचं, constant टाकावं लागतो. त्या constantला म्हटलं जातं B. B into 1 upon formula मिळेल T. Where B is called as, B ला काय म्हणायचं? It is called as Wien's constant for black body radiation. आणि त्याची व्हॅल्यू आहे B is equal to किती आहे? 2.898 into 10 raised to -3 mK किंवा मिलीकेल्विन. ना आता वेगवेगळ्या वेवलेंथला वेवलेंथ कशामध्ये मोजले? नॅनोमीटर मध्ये. आणि टेम्परेचर इन केल्विन. आता बघा हे डिक्रीज व्हायला लागले टेम्परेचर. सुरुवातीला मॅक्झिमम आहे, परत काय कमी 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 होत चाललंय, परत इथं टेम्परेचर काय आहे? मिनिमम आहे, परत काय होत चाललंय? वाढत चाललंय, म्हणजे मॅक्झिमम होत चाललंय. नेक्स्ट वेगवेगळ्या तापमानाला आता 1 नॅनोमीटर म्हणजे किती आहे? 10 raised to -, हे तुम्हाला माहितीसाठी दिले. 1 मायक्रो म्हणजे 10 raised to -6 मीटर. आता व्यासा जर प्लॉट काढला तर तो प्लॉट आपल्याला वेगवेगळ्या तापमानाला या सारखा दिसतो. म्हणजे ही जी पीक आहे, या पीकला वेवलेंथची किंमत ही किती असते? मिनिमम असते. आणि त्याच वेळेस T4 ची किंमत ही जास्त आहे, कुणापेक्षा जास्त आहे? T3 पेक्षा जास्त आहे, कुणापेक्षा जास्त आहे? T2 लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन T1. जे T1 इज स्मॉलर दॅन T2, स्मॉलर दॅन T3, स्मॉलर दॅन T4. हेच ब्लॅक बॉडी रेडिएशनचं डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जीचा काय येतो? ग्राफ. And this is about Wien's displacement.